नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आत्ताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे. आज 6 जून. आज वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. आज दुपारनंतर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार वादळी वारे, विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. वादळी पाऊस आपल्याला राज्याच्या बऱ्याच भागामध्ये बघायला मिळू शकतोय. छोटीशी अपडेट आहे. आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण बघणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, सुरुवातीला आपण बघूया किनारपट्टीचा परिसर. सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जर आज दुपारनंतरचे जर वातावरण बघितले तर किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट, जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. सावंतवाडी, मालवण, कुणकेश्वर, पोंडा, गारगोटी तसेच सांकेश्वर आणि पाणी, चिक्कोडी हा जो सर्व काही लगतचा परिसर आहे, गोकाक या सर्व काही परिसरामध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट, मध्यम सरींची शक्यता आहे. तसेच या ठिकाणी वडापेठ, पुरंगड, लांजा, रायपतन, राजापूर सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे, हलक्या मध्यम स्वरूपात. आज दुपारनंतर रत्नागिरी जिल्ह्याकडे देखील पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, नेरवा, मुलगुण, बेलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वर, माखजन हा जो काही सर्व परिसर आहे, सर्वत्र या ठिकाणी वादळी वारे, विजांचा कडकडाट, जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. आणि इकडे कोल्हापूरकडे जर बघितलं तर कोल्हापूर, ज्योतिबा हिल, कोडोली, किन्नी, आष्टा, इस्लामपूर, नरसिंहपूर, कोकुड, मलकापूर सर्वत्र या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. वादळी वारे देखील या ठिकाणी जास्त बघायला मिळू शकत आहे. परोळा, संगरूळ, इस्पोर्ली, कागल, इचलकरंजी, सदलगा, जैनवाडी, मुरगुण, निपाणी, बिद्री, राधानगरी, गगनबावडा या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, इकडे सांगलीकडे जर बघितलं तर सांगलीच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आज दुपारनंतर असून काही भागांमध्ये जबरदस्त जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो सांगलीमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. तर मित्रांनो, सांगलीमध्ये या ठिकाणी जोर जास्त आहे. सांगली, मालगाव, मकसुली, जखराती, किरंगी, अथनी तर शिरोळ, इचलकरंजी, शिरागुप्पी, कुडाची हा जो काही सर्व परिसर आहे, या ठिकाणी विजांचा गडगडाट आणि मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतर म्हणजे सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. जोर जास्त बघायला मिळू शकतो सायंकाळच्या दरम्यान. बाकी भागकडे जर बघितलं तर हा जो काही परिसर आहे, कोची, नागज, कान्हापूर, विटा, मायनी, रामपूर, पलूस या परिसरामध्ये मध्यम सरींची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण, बेलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वर सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम सरींची शक्यता. माखजन, कोयना, पाटणकडे देखील मध्यम स्वरूपात. हेदवी, गुहागर, दाधोल, मागधामणे, चिपळूण, सानवार्डा, श्रीशिंगे सर्वत्र विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. खेड, दापोली, प्रतापगड वादळी वारे, विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकतोय. मित्रांनो, या ठिकाणी गोरेगाव, दिवेघर, रोहाला, वासा सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. तर इकडे मुंबई, नवी मुंबईकडे आज पावसाची शक्यता कमी आहे. ढगाळ वातावरण जास्त राहील. अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. जोरदार पावसाची शक्यता मुंबई, नवी मुंबई हा जो काही सर्व परिसर आहे, ठाणे, उल्हासनगर, वसई विरार, पालघर, वाडा या ठिकाणी पावसाची शक्यता फारच कमी आहे. नाशिककडे जर बघितलं, नाशिकमध्ये आज ढगाळ वातावरण बघायला मिळेल. पावसाची शक्यता फार काही नाही. तुरळक ठिकाणी होऊ शकतं हलक्या स्वरूपात. जोरदार पावसाची शक्यता बऱ्याच भागामध्ये फार काही नाही. मालेगाव, मनमाड, येवला, नाशिक, सिन्नर तसेच त्र्यंबक, इगतपुरी ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून तुरळक भागामध्ये हलक्या सरींची शक्यता. अहिल्यानगरकडे जर बघितलं, कोपरगाव, रामपूर, संगमनेर ढगाळ वातावरण नाही. या ठिकाणी पावसाची शक्यता तशी फार काही नाही. तुरळक ठिकाणी होऊ शकतं हलक्या स्वरूपात. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. अहिल्यानगरच्या जवळपास संपूर्ण भागामध्ये आज अंशतः ढगाळ वातावरण राहील. ऊन सावलीचं खेळ बघायला मिळेल. पावसाची शक्यता फार काही नाही. पुणे जिल्ह्याकडे मात्र पाऊस बघायला मिळू शकतो. काही भागामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. पुणे, सुसगाव, पुनावली, आळंदी, वाघोली, लोणी, काळभोर या परिसरामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. लोणंद, फलटण, बारामतीकडे देखील हलक्या सरी. आणि साताराकडे जर बघितलं तर साताराच्या काही भागामध्ये जोरदार पाऊस देखील होण्याची शक्यता आहे. तर हा जो काही परिसर आहे, मेधा, वसतपूर, सौराट तसेच श्रीशिंगे, अवर्डे, रहिमतपूर, अंधह, कोरेगाव, देवरा, मूल, आद्रकी, नांदल, फलटण सर्वत्र या परिसरामध्ये वादळी वारे, विजांचा गडगडाट, हलक्या मध्यम सरी होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, सोलापूरमध्ये जर बघितलं आजचं वातावरण दुपारनंतरचं
तर सोलापूरमध्ये आज दुपारच्या दरम्यान तर फार काही पावसाची शक्यता नाही, ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते. सायंकाळच्या दरम्यान ढगाळ वातावरण राहील आणि काही भागामध्ये हलक्या सरींची शक्यता असून अक्कलकोट आणि आज लगतच्या काही परिसरामध्ये अक्कलकोट, सलगर, तसंच मेदी हा जो काही परिसर आहे, उडगी या परिसरामध्ये विजांचा गडगडाट हलक्या मध्यम सरी होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, बाकी भागाकडे जर बघितलं, मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण, उंचावलीचा खेळ बघायला मिळू शकतो. पावसाची शक्यता दुपारनंतर फार काही नाही. बीड जिल्ह्याकडे जर बघितलं, बीडचा परिसर, तर आज दुपारनंतर सायंकाळच्या दरम्यान, रात्रीच्या दरम्यान अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. माजलगावकडे तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतो हलक्या स्वरूपात पाऊस. धाराशिव आणि लातूरकडे जर बघितलं तर धाराशिव, लातूरकडे पावसाची शक्यता आज फार काही नाही. अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतात, ढगाळ वातावरण राहील. परभणी, नांदेड, वगळाकडे देखील पावसाची शक्यता कमी आहे, अधूनमधून हलक्या सरी. विदर्भामध्ये जर बघितलं, नागपूर आणि भंडारा, गोंदिया, आज विदर्भात देखील पावसाची शक्यता कमीच आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया तुरळक ठिकाणी हलक्या सरी, ढगाळ वातावरण राहील. गडचिरोली, चंद्रपूरकडे जर बघितलं तर हा जो काही परिसर आहे गडचिरोलीचा आणि चंद्रपूर जिल्ह्याचा, तर आज गडचिरोली, चंद्रपूरकडे ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता फार काही नाही, झाला तर तुरळक ठिकाणी होईल, शक्यता कमीच आहे. यवतमाळ, वर्धा या ठिकाणी जर बघितलं तर यवतमाळकडे आज पावसाची शक्यता, ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता फार काही नाही, तुरळक ठिकाणी होऊ शकते. जोरदार पावसाची शक्यता कमी आहे. वर्धा जिल्ह्याकडे देखील पावसाची शक्यता फार काही नाही. अमरावतीकडे ढगाळ वातावरण असून हलक्या सरींची शक्यता आहे, जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. आणि अकोलाकडे देखील ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते, मात्र जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. अकोलाकडे, वाशिमकडे देखील पावसाची शक्यता कमीच आहे. बुलढाणामध्ये देखील पावसाची शक्यता फार काही नाही, अधूनमधून हलक्या सरी. खानदेशात जर बघितलं, जळगाव जिल्ह्याकडे, तर जळगावकडे देखील आज पावसाची शक्यता फार काही नाही. धुळे आणि धुळेकडे जर बघितलं, धुळे जिल्ह्यामध्ये देखील ढगाळ वातावरण राहील, पावसाची शक्यता फार काही नाही. नंदुरबारकडे देखील अंशतः ढगाळ वातावरण राहील, अधूनमधून तुरळक भागामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकते. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. मित्रांनो, एकंदरीत जर बघितलं तर आपल्याला पावसाचा जोर बघायला मिळू शकतोय. हा जो किनारपट्टीचा काही परिसर आहे, तसेच दक्षिण महाराष्ट्राचा काही परिसर आहे, या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा या ठिकाणी आपल्याला काही भागांमध्ये विजांच्या गडगडाटाचा पाऊस बघायला मिळू शकतोय. पुणे जिल्ह्याच्या काही भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. आणि महाराष्ट्राच्या बाकी भागांकडे बघितलं तर ढगाळ वातावरण, उंचावलीचा खेळ बघायला मिळेल. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. तर मित्रांनो, आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज. 7, 8 आणि 9 जून रोजी होणाऱ्या पावसाचा आढावा बघणार आहोत. त्यासाठी तुमच्या विभागाचे नाव आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.